मोठ्या प्रदीप्त ज्वालेला बांधून ठेवण्याची चेष्टा रावणाने केली. अशोकवनात श्रीरामांपासून इतक्या दूर आल्यावरही सीतेचा धीर कायम होता. ठाकता तुझ्या पुढे वीर युद्ध कामतो, ठेवणार वंश ना असा समर्थ रामतो, असे म्हणत समूर्त रामकीर्ती सीतेच्या रूपाने रावणासमोर उभी होती. रसिको, आज आपल्यालाही स्वतः ते स्त्रीसत्व जपणं आणि वेळ आलीच तर प्रखरपणे आपल्यातल्या शक्तीची जाणीव समोरच्याला करून देणं जमलं पाहिजे. त्रेतायुगात घडलेलं रामायण 21व्या शतकातही अशा प्रकारे आपल्याला बरंच काही शिकवतं. हेच हिंदू संस्कृतीचे वैशिष्ट्य नाही का? अर्थात शेवटी वाईटाचा नाश होण्यासाठी सीताहरण झालंच. तसं पाहायला गेलं तर राम आणि सीता हे साक्षात विष्णू आणि लक्ष्मीचे मानवी अवतार. परंतु एकदा मानवी अवतार धारण केला की मनुष्य जन्माचे सगळे भोग देवांनाही भोगावे लागतात. एका बाजूला प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुष, पण सीतेचे अपहरण झाल्याचे समजताच पत्नी विरहाने त्यांनीही आक्रोश केला. वनात असलेल्या झाडावेलींना पाहिली काय वेलींनो तन्वंगी माझी सीता, असे ते विचारू लागले. जिथे श्रीरामांची ही अवस्था तिथे केवळ पत्नी विरहामुळे झाली, तिथे स्वतः बंदिवासात असलेल्या सीतेची काय अवस्था झाली असेल? तिथला एक दिवस मी अयोध्येतील सुखद क्षणांचे स्मरण करून कंठत आहे. आता माझी अवस्थाही कोणाशीही युद्ध न करू शकणारी अयोध्या अशी झाली आहे. अशोकवनातला शोक नाहीसा होतो, परंतु मला मात्र इथे सर्वत्र शोकच वाटतो आहे. माझ्या मनातला शोक नाहीसा करण्यास हे अशोकवनही असमर्थ आहे. अशा अवस्थेतही आपल्या पतीवर असलेल्या निस्सीम विश्वासाने अशोकवनातील ती धैर्यशील विरहिणी म्हणते, हे राम क्षणे क्षणे ते पंथानं अन्विषी, इक्षेहम तव मातु. Ah